नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आजकाल नागरिक स्वस्त आणि आरामदायी प्रवास करायचा असल्याचं राज्य परिवहन मंडळाच्या बसला म्हणजेच लालपरीला प्राधान्य देतात। मात्र आता लालपरीने प्रवास करणं देखील महाग झालं आहे, कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे आता नव्या वर्षात म्हणजेच आजपासून एसटीची भाडेवाढ लागू झाली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत 14.95% तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली असून त्या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही। तर दुसरीकडे एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्याचा बोजा आता सर्वसामान्यांच्या खिशाला पडणार आहे। तसेच या संदर्भात परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक झाली। बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। एसटी महामंडळाने सुमारे 14.95% भाडेवाढ करण्याची मागणी केली होती, तर ऑटो रिक्षा आणि टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत 3 रुपयांनी वाढ करण्याची मागणी केली होती। त्यामुळे ऑटो रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये आणि किमान टॅक्सी भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये होऊ शकते। टॅक्सी आणि ऑटोसाठी शेवटची भाडेवाढ ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आली होती, परंतु याबाबत अधिकृत निर्णय झाला नसल्याचे अधिकारी म्हणाले। एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्ट्या भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे भाडेवाढ करणे गरजेचे असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी दिली होती। त्यामुळे आता लालपरीने प्रवास करणे देखील महाग झाले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।